कमजोर कहेगा तुझे तो कोई तुझे नाजुक बोलेगा, पर याद रख आज उंगली उठाने वाला कल हाथ जोड़ेगा। तर नमस्कार मंडळी, मी प्रथमेश म्हात्रे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे प्रथमेश म्हात्रे ब्लॉग्स। तर तुम्ही पाठीमागे बघत असाल आपण आता कुठे चाललेलो आहे। आता आपण चाललेलो आहे उरणचे सर्व गणपती बघायला। आता पहिला तुम्ही बघू शकता कामट्याचा राजा आहे पाठीमागा। तर या व्लॉगला खूप सारी मजा येणार आहे, तर या व्लॉगला लास्टपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर चॅनलला सबस्क्राईब पण करा गाईस। तर गाईज आता आपण सगळ्यात पहिले आलेलो आहे कामट्याचा राजा बघण्यासाठी। खूपच भारी अशी मूर्ती आहे, एकदम एक नंबर अशी मूर्ती आहे। मला जामच आवडली मूर्ती। तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा गाईज। आणि इथं लहान मुलांची आणि मुलींची रंगीत संगीत खुर्ची चालू आहे। गाईज आता तुम्ही बघितला असेल, आता बघितला तो होता कामट्याचा राजा। आता आपण जाणार आहोत स्वामी विवेकानंद चौकामधला राजा बघायला। तर चला तुम्हाला मी दाखवतो। आरती चालू आहे ना। हा बाप्पा आहे तो आहे मार्केटचा राजा आहे। इथं गाणी चालू आहेत म्हणून मी तुम्हाला काय तिथला बॅकग्राऊंड व्हॉइस नाही दाखवलेला आहे, कॉपीराईट लागण्याची शक्यता जास्त आहे म्हणून। तर पण खूपच असं मस्त डेकोरेशन केलेलं आहे। इथं नेहमी असतं डेकोरेशन असं। तर आता आपण मार्केटचा राजा बघितलेला आहे आणि आता आपण चाललेलो आहे कोट नाक्यावरती उरणचा राजा बघण्यासाठी। तर आता जाऊया आपण, नंतर डायरेक्टच भेटूया उरणचा राजा बघायला। आणि तिच्यासाठी सुद्धा 100 पैकी 1 नंबर काढायचा प्रतिसाद द्यायचा आहे। थँक्यू। चला तर मंचावरती अगदी या फिलिंग नाही आपण परत एकदा रजा दिल्यानंतर मंचावरती आम्ही बघितला उरणचा राजा, तुम्हाला दाखवला असेल पण आपल्याला तिथे जवळ जायला भेटला नाही, जाम गर्दी आहे। आता आपण जाऊया डायरेक्ट चरणाजवळ जायचं। आपण दुसरीतनं फिरून चाललो आहे, उलटा एकदम फिरून चाललेला आहे। कारण आपल्यासोबत आहे केदार फिरोग्या, कारण आपल्यासोबत आहे केदार। आणि केदार उरणमधला असा एक माणूस आहे माझा मित्र की त्याला सर्व इथून सगळं रस्तं आणि सर्व हॅक्स माहिती आहेत की काय करायचं, कुठल्या ठिकाणी कसं दर्शन भेटेल। आता तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितला की किती गर्दी आहे आणि पूर्ण त्यांचा काहीतरी कार्यक्रम चालू आहे सिंगिंग डान्सिंगचा। तर त्या याच्यात पण आम्हाला तो अशा गल्ल्यांमध्ये घेऊन चाललाय आणि तो बोलते की मी तुम्हाला डायरेक्ट गणपतीच्या जवळ घेऊन जाईल। तर आता बघूया कुठून घेऊन चाललाय ते, बघूया कुठला हॅक लावते तो आता। आता तुम्ही बघा कसं गल्ल्यामध्ये चालू आहे। फक्त आम्ही चरणाजवळ आता चाललोय, एकदम क्लोज। कशा गल्ल्यामधून आलो आम्ही। हे बघा आलो इकडे, इथं चालू आहे।
आणि माझ्या बाजूचे प्रेक्षक निवटा मंडळी दाराशी पडल्यानंतर जी दिलेली उंची आहे ती मनाला अगदी आवडली आणि यांनी सुद्धा टाळ्यांचा प्रतिसाद हम लड़कियां कोई है क्या जाने चुना कोई कमजोर कहेगा तुझे तो कोई तुझे नाजुक बोलेगा, पर याद रख आज उंगली उठाने वाला कल हाथ जोड़ेगा। याला डावला आला स्पॉन्सर आहे